निसर्गाने कुठलाही खर्च न करता कार्बन कमी करण्याचे नैसर्गिक यंत्र दिले आहे, ते म्हणजे वृक्ष। एक झाड लाखो पटीने वातावरणातील कार्बन कमी करते। त्यामुळे ज्याने झाड लावले, संगोपन करून मोठे केले, त्यांना कार्बन कमी करण्याचे क्रेडिट मिळायला हवे। झाडे लावा, झाडे जगवा आणि उत्पन्न मिळवा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या एक पेड़ माँ के नाम या अभियानाने प्रेरित होऊन एक पेड़ माँ के नाम कार्बन क्रेडिट युवाओं के नाम या उद्देशाने महाराष्ट्रात लवकरच 5 कोटी वृक्षांची लागवड करून शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देण्याची मोहीम स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाउंडेशन आणि शाश्वत पालघर शेती उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती स्थान फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, सचिव सारंग नेरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी सायबर तज्ञ असंग रामटेके, अजित कारके, विकास सोनकांबळे, रत्नदीप सरवदे उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव सारंग नेरकर। मी आज इथे शाश्वत पालघर शेतकरी उत्पादक कंपनी तसंच इनोसेपियन ॲग्रो टेक्नॉलॉजीज आणि तसंच स्वान फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतोय। आम्ही महाराष्ट्रामध्ये 5 कोटी झाडं लावायचं आणि त्यांना जगवायचं धोरण हे हाती घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण 5 कोटी झाडं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवरती लागतील आणि त्या झाडांना जगवण्याकरता कार्बन क्रेडिट हे मिळवून द्यायचं आपण इथे प्रकल्प चालू केलेला आहे। त्या प्रकल्पाची मालकी शाश्वत पालघर शेतकरी उत्पादक कंपनीची आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या संघटनेला आपण ह्या प्रकल्पाची मालकी दिलेली आहे। हे जगामध्ये पहिल्यांदा होतंय आणि ह्याच्यासाठी आम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती भरपूर प्रोत्साहन आणि प्रशंसा सुद्धा भेटलेली आहे। तेच नाही तर ह्या कार्बन क्रेडिटच्या प्रोजेक्टमध्ये क्रेडिबिलिटी आणण्यासाठी, ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी आणि त्याची इंटेग्रिटी आणि इम्पॅक्ट हाय करण्यासाठी आम्ही तयार केलेल्या डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मचा मदत घेणार आहोत, ज्याच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल ट्री लेवलला म्हणजे प्रत्येक झाडाचं मॉनिटरिंग केलं जाईल आणि त्याच्यातून नेमकं किती कर्ब शोषून घेतलेलं आहे त्या झाडाने याचं मूल्यमापन केलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून इफेक्टिव्ह आणि ट्रान्सपरंट असं कार्बन क्रेडिटिंगचा प्रकल्प इथे आपण हाती घेतलेला आहे। या प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, जास्तीत जास्त झाडं लावावी आणि माननीय प्रधानमंत्रीजींनी जे धोरण घेतलेलं आहे एक पेड़ माँ के नाम, तसंच आमचं धोरण आहे त्याच्यातून प्रोत्साहन घेऊन की एक पेड़ माँ के नाम और कार्बन क्रेडिट युवाओं के नाम। तर आपल्या पुढच्या पिढीसाठी त्यांचं पर्यावरण चांगलं होणार, त्यांची जमिनीची पत चांगली होणार आणि त्यांना ह्याच्यातून 2 पैसे जास्त कार्बन क्रेडिटच्या उत्पन्नातून भेटणार। अशा प्रकारे आपण हा प्रकल्प केलेला आहे। ह्या प्रकल्पाला आपण जास्तीत जास्त सहभाग घेऊन जास्तीत जास्त मोठं करण्यामध्ये आम्हाला मदत कराल अशी आमची अपेक्षा आहे आणि आमचं आव्हान आहे। धन्यवाद। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा अभियान होता की एक पेड़ माँ के नाम, त्याच अभियानाने प्रेरित होऊन आम्ही स्वान फाउंडेशन, शाश्वत पालघर शेतकरी उत्पादक कंपनी आणि इनोफिशियन या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 5 कोटी झाडं लावण्याचा आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी आता सांगितलं तसं की एक पेड़ माँ के नाम कार्बन क्रेडिट युवाओं के नाम, तर आम्ही झाडे लावा, झाडे जगवा आणि याच्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून द्या। त्याचबरोबर या पर्यावरण विषयक क्षेत्रासाठी ज्या संस्था काम करतात, ज्या शिक्षण संस्था असतील, ज्या वेगवेगळ्या NGO आहेत, यासाठी जे काम करतात त्यांनाही आमचं आव्हान आहे की या 5 कोटी झाडांमध्ये 5 कोटी झाडं लावण्यासाठी आणि त्याचं कार्बन क्रेडिटचे पैसे लाखो शेतकऱ्यांना थेट त्यांच्या अकाउंटला जाण्यासाठी या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं।